लाईट आलेली आहे. चला, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, म्हणजे आपल्याला बोलता येईल आता, काही प्रॉब्लेम नाही. मुरलीजी, प्लीज शेअर दिस व्हिडिओ. वो जल्दी चले नीचे जाएंगे. लाईट आलेली आहे. आपण आता ओके दादा, शेअर करता का पेजवर? लाईट आलेली आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आता. दे बेटा. छोटा कर इसको भैयू. हां, लाईव्ह सुरू होत आहे. तिकडे जाईन आपण त्या पेजवर, का बरं काय नाही. ओके, लाईट लावायचं. मुरली दादा, तुम्ही आता शेअर करा व्हिडिओ तिकडे. संवाद हरवला आहे का, या विषयावर आपण बोलणार होतो आज स्वराज्य देशा पेजवर, आणि काही अडचणींमुळे डायरेक्टली तिथे मला टेलिकास्ट करता येत नाही आहे. तर मी माझ्या वॉलवरनं आता लाईव्ह येते आहे. थोडासा मगाशी पण टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, पण मला वाटतं आता की आपल्याला संवाद करायला हरकत नाही. लाईटही आलेली आहे आणि आता कुठेच आपल्याला अडचण येणार नाही. नमस्कार मुरलीजी. नितीन, हाय. येस, मी सुरू करते आता. तर विषय आहे संवाद हरवला आहे का. प्रश्न विचारलेला होता काल, आणि त्याचं उत्तर आहे की खरंच संवाद हरवलेला आहे. कारण संवाद, तर ज्या घरात आपल्या रक्ताच्या नात्यांसोबत आपण राहतो, त्या घरात संवाद विसरून आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा संवाद साधत बसलो. माझ्या या विषयाशी तुम्ही, या विधानाशी तुम्ही नक्कीच सहमत व्हाल. सगळीकडे जर नजर टाकली, मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये जर आपण बोललो, खास करून महिलांना मी सांगू इच्छिते या ठिकाणी की मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये जर आपण बोलत असू, मुलामुलांमध्ये जर गप्पा होत असतील, घरातली लेकरं बोलत असतील त्यांच्या मित्रांसोबत, त्यांच्या मैत्रिणींसोबत, घरातली पुरुष मंडळी त्यांच्या मित्रांसोबत बोलत असतील, तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने अशी जाणवते की जी सकाळ आपल्या घरातली कराग्रे वसते लक्ष्मी निभायची, त्या सकाळी उठल्याबरोबर आपल्या हातामध्ये पहिले मोबाईल असतो आणि मोबाईलवर कोणाकोणाचे मेसेजेस आलेले आहेत व्हॉट्सॲपला, फेसबुकला, हे आपण चेक करायला सुरुवात करतो. का एवढा एकटेपणा दाटून आलेला आहे याचा कधी विचार केला आहे आपण? का आपल्या घरांमधला संवाद हरवला गेलेला आहे याचा कधी विचार केला आहे आपण? बाहेरच्या ज्या अनोळखी व्यक्ती आहेत, ज्यांच्याशी आपली ॲक्वेंटन्स असतं, ज्यांना आपण फक्त ओळखत असतो, त्यांच्याबरोबर आपल्याला आपल्या आयुष्यातल्या गोष्टी, मनातल्या गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात. हे का? याचं कारणच असं आहे की हक्काचं असं कुठलंही स्थान आता आपल्याला राहिलेलं नाही असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे. आणि त्याच्या मागचं कारण असं की आपण सगळेजण पळायला लागलेलो आहोत. कोरोना आला आणि खूप चांगलं झालं असं मी म्हणेन. कोरोना यायलाच हवा होता, त्याची गरजच होती, कारण तो आला नसता तर कदाचित आपली स्पीड ह्याच्याही पेक्षा जास्त वाढली असती. तो आला, त्याने ही जाणीव करून दिली की आपल्याला जी स्पीड आपण घेतलेली आहे तो वेग कुठेतरी कमी करायला हवा. आपण ज्या एकताने तरी फक्त धावत सुटलो होतो
त्या धावण्याला कुठेही काहीही अर्थ नव्हता, पण त्या धावण्याला अर्थ देण्याचा आपण प्रयत्न करत होतो की आपलं धावणं किती गरजेचं आहे, आपल्याला किती पळावं लागतंय, आपल्यावर अमकी जबाबदारी आहे, आपल्यावर टमकी जबाबदारी आहे, आपल्याला नात्यांना सांभाळायचं आहे, आपल्याला आपली आर्थिक बाजू सांभाळायची आहे. हे करताना हे त्यांच्यासाठी आपण धावायला सुरुवात केली होती, त्यांच्याच पासून आपण कुठेतरी लांब चाललेलो आहोत, हेच आपल्या लक्षात आलं नाही. आता बघा ना, संवाद हरवला आहे का हा प्रश्न निर्माण होणार. फेसबुकला आपण जॉईन होतो. आज 10 वर्षापूर्वी मी पण जॉईन झालेली आहे. रणजित दादा नमस्कार, नितिशा नमस्कार. तर फेसबुकला आपण जॉईन झाल्यानंतर इट्स म्हणजे नैसर्गिकच आहे की पुरुषांच्या पुरुषांना वाटतं की मैत्रिणी असाव्यात फ्रेंड लिस्टमध्ये, स्त्रियांना वाटतं पुरुष असावेत फ्रेंड लिस्टमध्ये, स्वीकारल्या जाते, संवादाला सुरुवात होते. आणि बऱ्याचदा ह्याच्याबद्दल फेसबुक पोस्ट पण आलेले आहे की इनबॉक्समध्ये येऊन विचारतात काय, कसं काय, किती वाजले, झाला का नाश्ता, झाला का चहा, झालं का जेवण. हा संवाद आहे. कधी विचार करून बघा, म्हणजे आपण ज्यांना गुड मॉर्निंग करतो मित्रमैत्रिणींना सकाळी उठल्याबरोबर व्हॉट्सअपवर, असं गुड मॉर्निंग कधी आपण आपल्या घरात केलंय? कधी पत्नीला म्हणालाय हाय गुड मॉर्निंग, हॅव अ ब्युटिफुल डे, हॅव अ पीसफुल डे, हॅव अ मिनिंगफुल डे, हॅव अ ट्रूथफुल डे. किंवा आपणही बायकांनी, म्हणजे याच्यात पुरुष आणि स्त्री असा भेदाभेद मी अजिबात करणार नाही, हे दोघांनाही लागू पडतं. ज्या संवादाची आज घरामध्ये गरज आहे त्या संवादाला आपण सगळ्यांनी मिळून कुठेतरी गाडून टाकलंय, कुठेतरी नेऊन पुरलंय. कुटुंब व्यवस्थेमध्ये, तिच्या संरचनेमध्ये प्रचंड बदल होऊन गेलेला आहे मागच्या काही दशकांमध्ये. एक काळ होता जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. नमस्कार शिवव्याख्याते साहिलजी बरकले, बाल शिवव्याख्याते, नमस्कार बेटा. क्षितिजा हाय. तर मला वाटतं मी कमेंट्सना पण उत्तर देईल, पण आपण थोडा विषय आधी सुरू ठेवूयात, कुठेही हे न करता. सगळ्यांना माझं नमस्कार आहे असं गृहीत धरून चाला तुम्ही. तर एकत्र कुटुंब पद्धती जी काही दशकांपूर्वी अस्तित्वात होती, मुळात ती एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू आपल्याही नकळत, आपल्यालाही समजलं नाही की कधी आपण एकत्र कुटुंब पद्धतीमधून विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहायला आलो. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये होणारे संस्कार, तिथे नात्यांमध्ये असलेला संवाद किंवा मानवी मनाचे अनेक कंगोरे ज्या एकत्र कुटुंबामध्ये आनंदाने एकत्र राहत होते, एकत्र नांदत होते, एकत्र सुखाची दुःखाची देवाणघेवाण करत होते, ते सगळंच्या सगळं धुळीला मिळालेलं आहे. कारणं भरपूर आहेत. आता काही जण म्हणतीलही की नोकरी व्यवसाय जर घरातल्या मुलाचा बाहेरगावी असेल तर मग त्यांना वेगळं राहणं आवश्यक आहे. विवाह झाल्यावरही मान्य. पण मुळात बघा, ज्या एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार आपल्या संस्कृतीने केलेला आहे, आजकाल एक ट्रेंड आलेला आहे की संस्कृतीचं सगळंच वाईट, जुनं सगळं वाईट, ते चुकीचंच होतं, त्याच्यामध्ये लॅक्युनाजच आहेत, ते बरोबर नाहीच आहे. म्हणजे आत्ता आपण करतोय ते बरोबर आहे का? मग हे जर बरोबर आहे तुमचं असं जर म्हणणं असेल तर मग ह्याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शक तत्व कुठून आणली? जुन्या काही गोष्टी जर चुकीच्या असतील तर त्या मागे टाकून, पण त्यामधल्या ज्या खरोखर आवश्यक गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार करून आपण पुढे का जाऊ शकत नाही? याच्या खोलात जाऊन जर विचार करायचा झाला तर मला असं वाटतं की आज घरामध्ये एक आपण छोटासा विषय सुरू करू. विषय कसा सुरू करायचा बघा. लग्नापासून आपण सुरुवात करूया. लग्न होतं, मुलगी सासरी नांदायला येते. एकत्र कुटुंब तर सध्या राहिलेली नाहीच आहेत, पण 4 जण म्हणजे आई, बाबा, तो मुलगा आणि नवीन आलेली सून, आणि त्या घरामध्ये असेल तर एखादं भावंड सुद्धा कमी झाली. ते खूप साईड इफेक्ट खूप झालेले आहेत एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे. आणि त्याचमुळे अनेक जो
संस्काराचा भाग आहे की मध्ये जे नकळत घडणारे संस्कार आहेत ते सुद्धा कुठे कुठे कमी होत गेलेत आणि त्यातनं किती मोठ्या सामाजिक समस्यांचा सुद्धा उद्भव झाला त्याचीही आपण चर्चा करणार आहोत. तर एकत्र कुटुंब पद्धती असताना एका वडिलांची भावंड त्यांची कुटुंब असं एकत्र नांदतानाचं चित्र दिसत होतं. त्या घरामध्ये वयस्कर मंडळी पण होती, त्या घरामध्ये मध्यम वयीन सुद्धा मंडळीचा सहवास होता, त्या घरामध्ये तरुण मंडळींचाही सहवास होता आणि त्याच घरामध्ये लहान बाळांचाही सहवास होता. ह्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ज्यांचे केस अनुभवाने पांढरे झालेले आहेत अशी वयस्कर मंडळी आयुष्यातनं घेतलेल्या अनुभवांतून जे त्यांनी शिकलेलं आहे त्याचं मार्गदर्शन आपल्या नव्या पिढीला करत होते. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकत्र राहिल्याने कुटुंबातल्या एकतेला जपलं जात होतं, कुटुंबामधल्या भावनांना जपलं जात होतं, वेगवेगळे संस्कृतीने देऊ केलेले सणवार एकत्र केले जात होते. इतकंच नव्हे तर मोठ्यांचा धाक मध्यम वयीन मुलांपर्यंत सुद्धा होता. त्या मध्यमवयीन मुलांचे संसार व्यवस्थित चाललेले आणि त्यांची मुलं जी नव्याने संसारात पदार्पण करत आहेत अशांना थोडासा धाक दाखवणं हे मध्यमवयीनचं काम आणि मुलांना थोडंसं प्रेमाने पाठीशी घालणं आणि मध्यमवयीन मंडळींचा राग संपल्यानंतर त्यांना प्रेमाने समजावून सांगणं हे काम आजी आजोबा करायचे, म्हणजे आपल्या घरातली वृद्ध माणसं करायची, वयस्कर माणसं करायची. हे खूप कुठेतरी टोटली संपत गेलं मध्ये. मी, माझा नवरा, आमचा राजा राणीचा संसार हे अस्तित्वात आलं. मग हळूहळू एकत्र कुटुंब पद्धतीतून हो अश्विनी बिलकुल मुलांना संस्कार कमी पडत आहेत. त्याचं एक छोटंसं उदाहरण देऊ का? मी मागे तो व्हिडिओ शेअर केला होता, काही जणांनी त्यामुळे रिपिटेशन होईल इथे, पण तरी मी स्वराज्य देशाचे जे आमचे दर्शक आहेत त्यांच्यासाठी ती गोष्ट छोटीशीच आहे, ती पुन्हा सांगते. उन्हाळ्याचे दिवस होते, फार उन्हाळ्यामध्ये काम असत नाही, एकदम भरभराचं अगदी रणरणत ऊन होतं, जेवण नुकतीच झाली होती आणि आम्ही घरामध्ये शांतपणे बसलेलो होतो. माझ्या घरामध्ये मी, माझा नवरा, माझी मुलं, सासू सासरे हयात नाही आणि अशा रणरणत्या उन्हामध्ये एक हाळी ऐकू आली, गोधड्या शिवून घ्या गोधड्या. एक म्हातारी रापलेली त्वचा आणि ती तेवढ्या रणरणत्या उन्हामध्ये पायात स्लीपर घालून गोधड्या शिवण्यासाठी वणवण फिरत होती. आणि एकदम मला आठवलं की आपण एक गाठोडं ठेवलेलं आहे बांधून खूप दिवसाचं, आपल्या कामामुळे आपल्याला काही वेळ मिळत नाही, आपण त्या बाईला बोलवूयात. आणि मी तिला हाक मारली की आजी इकडे या, मला गोधड्या शिवून घ्यायच्या आहेत. तिच्यासमोर गाठोडं सोडलं आणि ती म्हणाली की एवढ्या कपड्यात मी तुम्हाला 2 गोधड्या शिवून देते. आमचा सौदा ठरला आणि त्या आजी बसल्या गोधडी शिवण्यासाठी. आमच्या गेटमध्येच मी त्यांना बसवलं आणि माझ्या लहान मुलाला मी हाक मारली. त्याला म्हटलं बेटा हा पाण्याचा तांब्या आणि पेला त्या आजींना नेऊन दे, त्या पाणी पितात तोपर्यंत मी शरबत तयार करते. माझा मुलगा गेला, त्यांनी त्यांना आजच्या पिढीला वाटतं का आपण बोलूयात ना ह्या विषयावर. मुरली दादा एक 5 मिनिटात मी माझी ही गोष्ट संपवते आणि आपण बोलूयात त्या विषयावर. तर त्या आजीं जे करत होत्या त्यांना पाणी दिलं आणि माझा मुलगा तिथे बसला. त्यावेळेस त्याचं वय एक साधारण 7 ते 8 वर्ष होतं आणि त्यांनी ते बघितलं की त्या आजी काहीतरी करतायत. तांब्या पेला घेऊन तो घरात आला त्यांचं पाणी पिणं झाल्यावर आणि शरबताचा ग्लास माझ्या हातातनं घेत म्हणाला की त्या आजी असं का करतात आई? त्यांच्या हातामधली जी सुई असते ना त्यांनी ते शिवतात कपडे आणि मग ती सुई डोक्यावर ठेवतात आणि मग दुसरा कपडा काढतात, त्या कपड्याला चौकोनी कापतात कात्रीने, मग ती कात्री पायापाशी ठेवतात आणि मग पुन्हा शिवायला सुरुवात करतात. मला त्याचं निरीक्षण शक्तीचं फार कौतुक वाटलं आणि मी त्याला म्हणाले की हो ठीक आहे ना बेटा, काय असतं त्या असं का करतात असं त्यांनी विचारलं. तर मी म्हटलं की ठीक आहे ना बेटा, सुई एकदम बारीक असते, एवढ्या कपड्याच्या ढिगाऱ्यात ती कुठेतरी हरवेल, म्हणून आपल्याला ती त्या आपल्या केसांच्या
आंबाड्यामध्ये ते खोचतात आणि कात्री काय सहज सापडते म्हणून पायाखाली ठेवत असतील. आमच्या माई लेकरांचं संवाद त्या आजी ऐकत होत्या. त्या म्हणाले, माय तसं नाही, धाड त्याला इकडं, मी सांगते. मी म्हटलं आता ह्या आजी काय सांगणार आहे, आता अशिक्षित दिसतात. म्हणजे आपल्याकडे फार अगदी स्वतःला आपण फार अतिशहाणे समजत असतो, तसं त्या सेकंदाला जाणीव मलाही झाली होती की काय शिकवणार आहे आता या एवढ्या उन्हामध्ये फिरणाऱ्या, फक्त ह्याची कामं करणाऱ्या, यांना कसला गंध असणार आहे. पण मी विसरले त्या सेकंदाला की आयुष्य खूप मोठं विद्यापीठ आहे जे खूप काही शिकवत असतं. त्यांनी त्याला बोलवलं, त्याला जवळ बसवलं आणि त्याला म्हणाल्या, आता मी सुद्धा आई बाळाची. म्हटलं ह्या काय शिकवत आहेत माझ्या लेकराला, म्हणून मी पण अगदी कानोसा घेत ऐकत राहिले की त्या काय बोलतायत. त्या म्हणाल्या, बाळा एक लक्षात ठेव, ही सुई आहे ना, ही काय करते, कपडे शिवायचं काम करते, म्हणजे 2 कपड्यांना जोडते. आणि ही कात्री काय करते बरं बाळा, तर ही कात्री काय करते की 2 कपड्यांना फाडते, म्हणजे वेगळं करायचं काम करते. तर बाळा एक गोष्ट लक्षात ठेव की ही जी कात्री आहे ती तोडण्याचं काम करते, ही सुई जी आहे ती जोडण्याचं काम करते. तर जे तोडत असतं की नाही, ते तोडणाऱ्याची जागा कायम आपल्या पायापाशी असते बघ, आणि जे जोडतं त्याची जागा. किती छोटा प्रसंग, किती छोटी गोष्ट. या छोट्या प्रसंगातून माझ्या लेकराला आयुष्यभर पुरेल एवढं ज्ञान त्या आजींनी दिलं, जे की मी त्याची आई असून, सुशिक्षित असून त्याला मी शिकवू शकले नसते कदाचित. एक छोटीशी घटना. अगदी बरोबर अश्विनी, कोणालाही कमी समजून चालणार नाही, कारण आयुष्याचं विद्यापीठ माणसाला जे शिकवतं ते कुठल्याही प्रकारच्या डिग्र्यांमधून तुम्हाला शिकता येत नाही. आणि हे आयुष्याचा संस्कार देण्याचं कार्य हे एकत्र कुटुंब पद्धतीतून होत होतं. नवरा रागावला तर बायकोला मोठी माणसं शांत करायची, बायको रागावली तर नवऱ्याला मोठी माणसं शांत करायची. आपल्या मुलाचं चुकलं असेल तर त्याला मोठी आई वडिलांनी मारलं तर लहान मुलाला घरातले आजी आजोबा शिकवत होते. हे सगळं संपत चाललं. किती नाती होती घरामध्ये, काका होते, काकू होती, आत्या होती, सुट्ट्यांमध्ये वगैरे मावशीकडे मुलं जायची, मामाकडे मुलं जायची. आता काय झालंय की मी आणि माझा संसार, राजा राणीचा संसार. आपण या राजा राणीच्या संसारात करतोय काय, तर आम्हाला आमचं घर उभं करायचंय. आम्हाला चॅलेंज आहे की आम्ही शून्यातनं विश्व निर्माण करून दाखवू. कसले चॅलेंजेस घेत आहात तुम्ही? अरे शून्यातनं विश्व निर्माण करत असताना तुमचं भावविश्व जर शून्य होणार असेल तर त्या शून्यातनं विश्व निर्माण करण्याला काय अर्थ राहणार आहे सांगा मला तुम्ही. हाय शिल्पा, आज घरामध्ये ज्या लेकरांसाठी आपण इतकं धावतो आहोत, आपण धावण्यामागे पळतो आहोत, मुलं आपल्या माघारी एकटी आहेत, त्यांच्या सोबतीला कुणी नाही, त्यांच्या सोबतीला टेलिव्हिजन आलेलं आहे, त्यांच्या सोबतीला आता इंटरनेट आलेलं आहे. नको त्या वयात, नको त्या गोष्टी, नको ती शब्द, नको त्या फिल्म्स या लेकरांच्या पाहण्यात येत आहेत. नको नको त्या गोष्टी त्यांच्या नजरेला पडत आहेत. त्यांच्यापासून आपण त्यांना परावृत्त करू शकतो का? आज मी अँकर विशाखा, लोक ओळखतात, पण हे जेव्हा ही विशाखा बाहेर गावी गेलेली असते तेव्हा घारे हिंडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशीच्या उक्तीप्रमाणे सतत घरी लक्ष असतं. मुलं एकटी आहेत घरात, कुणी आलं असेल का, कुणी अनोळखी माणसाने दार वाजवलं असेल का, लेकरांनी दार उघडलं असेल का? कारण आपण त्यांना तर सांगायला विसरलो की आधी खिडकीतनं बघा, मग काय घरी येईपर्यंत जीवाची घालणे. वडील तिकडे दुसरीकडे कुठेतरी कामाला गेलेले असतात, त्यांचाही जॉब असा की त्यांनाही यायला उशीर होणार घरी, मग सतत काही ना काहीतरी वाटतं. ही प्रत्येक नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या आईची चिंता आहे, हे मी ठामपणे इथे सांगू शकते. इथे असं कुणीच नसेल, एकही अशी स्त्री नसेल की जी नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल किंवा एखाद्या प्रोफेशनमध्ये असेल तर तिला तिच्या मुलांची चिंता नसेल. आहे. पण मग काय केलंय आपण बघा. हां, राजा राणीचा संसार, शून्यातनं आम्हाला विश्व निर्माण करायचं, त्याच्यासाठी आम्हाला गाव सोडायचं, एकत्र कुटुंब पद्धतीत आम्ही राहू शकत नाही, तिथे आम्ही स्वतःला ॲडजस्ट करू शकत नाही, म्हणून आम्ही वेगळं होणार. मग आम्ही घर घेणार, ते घर घेण्यासाठी आम्ही कर्ज काढणार, त्याचे हप्ते लावून घेणार. नुसतंच घर कसं घ्यायचं म्हणून ते घर सजवण्यासाठी फर्निचर घेणार, त्याच्यासाठी सुद्धा इन्स्टॉलमेंट आम्ही मागे लावून घेणार. मग
आपल्या ड्युट्या सांभाळायच्या आहेत, कारण इन्स्टॉलमेंट वेळेवर फेडायच्या आहेत. मग घरात धुण्याला बाई किंवा वॉशिंग मशीन, स्वयंपाकाला बाई, बाकीचं सगळं कामकाज करायला बाई. म्हणजे पुन्हा त्यांचा जो एक इन्स्टॉलमेंट एक्स्ट्रा आपल्यावर पडतो तो सुद्धा आपण आपल्यासोबत जोडून घेतो. आणि आज त्यानंतर काय, अहो ज्या घरात राहण्यासाठी तुम्ही घर घेतलंय त्या घराचा तुम्हाला किती लाभ होतोय. जे सगळे सुख तुम्हाला वेळेवर मिळाले पाहिजे, तुम्हाला वेळेवर जेवायला मिळालं पाहिजे, गरमागरम करून खाता आलं पाहिजे, ते तुम्हाला मिळतंय का. तुम्ही धावतायत, फक्त धावतायत, स्वप्नांच्या मागे धावतायत, त्याच्यात हासिल काहीही होणार नाही. सासू सासरे नको असे म्हणणारी पिढी निर्माण झाली आहे का. कारण आपल्याला एका कोशात राहायची सवय झाली, आपल्याला फक्त चांगलं चांगलं बघायची सवय झालेली आहे. तारुण्यानंतर वार्धक्य येतं हे ॲक्सेप्टन्सच नाही आहे आपल्याकडे, मानसिक ॲक्सेप्टन्स. म्हणून म्हातारी माणसं दिसली, त्यांचं आजारपण दिसलं, ते बेडवर पडलेले दिसले की ते बघायलाही नको वाटतं, त्यांचं करणं तर फार लांबची गोष्ट आहे. का होतंय असं. अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. म्हणजे जिजाऊ सुंदर नव्हत्या असं नव्हतं म्हणायचं छत्रपती शिवरायांना. सुरतहून लुटून आणलेली ती कन्या जेव्हा त्यांच्या समोर उभी केली गेली की हे सुरतहून आम्ही तुमच्यासाठी तोहफा म्हणून आणले, ताडकन शिवाजी महाराज सिंहासनावरनं उठले आणि तिच्याकडे पाहत त्यांनी असे शब्द वापरले, ते शिवाजी महाराज ज्यांच्या राज्यात आपण राहतो आहोत, ज्यांना आपण आपली आन बान शान म्हणतो आहोत, त्या शिवरायांनी आपल्या मातेकडून हे संस्कार घेतलेले आहेत की कुठल्याही परस्त्रीकडे बघितल्यानंतर माता, भगिनी आणि कन्या तिच्यामध्ये आपल्याला दिसायला हवी. पण मुळात प्रॉब्लेम काय माहिती का, शिवाजी तर जन्माला आला पाहिजे शेजारच्या घरात, हे तर खरंच आहे, हे तर सगळेच म्हणतात. पण मुळात प्रॉब्लेम असा आहे की आपल्या घराघरामध्ये असणारी जिजाऊच हरवलेली आहे. ही जिजाऊ हरवली म्हणून लेकरांवरचे संस्कार हरवले, हे संस्कार हरवले म्हणूनच संवाद संपला. मुलं घाबरतात हो. वयात येणाऱ्या मुलींना विचारा, वयात येणाऱ्या मुलांना विचारा, आपल्या गोष्टी आपल्या आईवडिलांसोबत शेअर करायला मुलं घाबरतायत. ते प्रांजळपणे आपलं मत व्यक्त करू शकत नाहीयेत, कारण त्यांच्यावरही आपण नुसतं ओझं लादलेलं आहे. शिक शिक शिक, तुला शिकलंच पाहिजे, शिकल्याशिवाय तुला जमणारच नाही, तुला शाळेत गेलंच पाहिजे, तुला ट्युशन लावलीच पाहिजे, त्याबरोबर तुला एखादी कला पण आली पाहिजे, म्हणून एखादा गाण्याचा तरी क्लास असेल, एखादा कुठलं तरी वादन शिकण्याचा तरी क्लास त्यांना लावलेला असेल, त्याबरोबर त्यांनी स्पोर्ट्समध्ये पण पुढे राहावं अशी आपली इच्छा आहे. मग चला, कुठेतरी जिम्नॅस्टिकचा क्लास असेल, कुठेतरी कराटेचा क्लास लावलेला असेल. ओव्हर बर्डन करतो आहोत आपण आपल्या मुलांना, आणि आपली मुलं त्याचा विरोध सुद्धा जरी त्यांना करायचा असेल तर करू शकत नाही. अगदी बरोबर बोललात अतुल कुलकर्णी सर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. एकत्र कुटुंब जे आहे ते स्ट्रेस घालवण्याची जागा आहे. आठवा, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही घरी बसलेला आहात तेव्हा तुम्हाला प्रकर्षाने या गोष्टीची जाणीव झालेली आहे की अरे इन मीन 3 माणसं आहोत आपण घरामध्ये, काय करणार 3 माणसं दिवसभर, 24 तासाचा वेळ आहे आपल्याकडे, रात्रीच्या झोपा येत नाहीयेत कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळे. आणि काय करतोय आपण, कॅरम खेळला किती वेळ खेळणार, थोडा वेळ खेळणार, पत्ते खेळणार किती वेळ खेळणार, गाण्याच्या भेंड्या किती वेळ खेळणार, आणि आपोआप स्ट्रेस क्रिएट व्हायला लागलेला आहे. एकत्र कुटुंबात असं झालं असतं का. आज जिथे जिथे म्हणून एकत्र कुटुंब आहे त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सदस्याला तुम्ही विचारून बघा, कोरोना पॅन्डेमिकमुळे तुमच्यावर काही स्ट्रेस आलाय का. ठीक आहे, हे बघा, कोरोना पॅन्डेमिकमुळे असं कुणीच नाही की ज्याच्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही. वाईट परिणाम झालेला आहे ना, सगळ्यांचं इन्कम बंद झालेलं आहे, थांबलोयत आपण. पण याच कोरोनामुळे आपण हे पण शिकलो की आपल्याला जगायला लागतं काय, 4 भिंतीचं एक घर, फार फार तर एखादी मोठी लॅविश गाडी आणि महिनाभराचं सामान रॅशनचं. या व्यतिरिक्त जेवणासाठी म्हणून काय काय. अतुल कुलकर्णी सर, ब्रह्मध्वनीचे उंच मनोरे सभोवत आली, या हृदयाची त्या हृदयाला रेंज नाही. खरंय. आणि ब्रह्मध्वनी काय हो, आपल्या सोशल मीडियावर सुद्धा आपण तेच करतो आहोत. झालं का, जेवलात का, कसा गेला आजचा दिवस, छान आहे ना. मला घरात काहीही प्रॉब्लेम असेल
मला जर एखाद्याने व्हॉट्सअपला विचारलं, हाय हाऊ आर यू, हो आय एम फाईन थँक्यू, असं उत्तर आपोआप निघतं. भले त्याच्या आधी समजा घरामध्ये काही किरकिर झालेली असेल, म्हणजे माझ्याबद्दल नाही, इन जनरल बोलते बरं का मी, काही होऊ शकतं ना, काही स्ट्रेस आला असेल, काही वाद झाले असतील, किंवा आपण वेगळ्या कुठल्या तरी टेन्शनमध्ये असू आणि त्या टेन्शनमध्ये सहज म्हणून व्हॉट्सअप उघडलं, आला मेसेज, कसे आहात, छान मजेत, काही टेन्शन नाही. अहो असं असू शकत नाही. आयुष्य आहे, टेन्शन असणार, ताण असणार, स्ट्रेस असणार, पण वेळ पडल्यावर आपल्या रक्ताची जी लोकं आपल्या कामी येणार आहेत ती इतर कुणीही आपल्या कामी येणार नाही. खूप जण म्हणतात मला ना फेसबुकवर 5,000 फ्रेंड आहेत. मी पण सांगते, आत्ता माझ्या मुलीला बोलले थोड्या वेळापूर्वी, अरे बाळा यू नो 5,000 कम्प्लीट. पण खरंच हे 5,000 जे आहेत त्यातल्या किती जणांना मी पर्सनली ओळखते. ठीक आहे, आमची कार्यक्रमामुळे कलाकार म्हणून कदाचित 2,000-2,500 लोकांपर्यंत माझी ओळख असेलही कदाचित, पण त्या 2,000-2,500 लोक जे माझ्या मित्रयादीमध्ये आहेत त्यांच्यामुळे अजून 2,000-2,500 लोकांची मित्रयादी फक्त मी वाढवलेली आहे, हे लक्षातच येत नाही आपल्या. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत का? त्यांच्याशी आपण बोलणार आहोत का? आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा किती क्लोज फ्रेंड्स असतात आपल्याला. अहो मोजून बघा तुम्ही, तळ हाताच्या तुमचे हे जे 5 बोट आहेत ना ह्याच्यावर मोजा, 5 मित्रसुद्धा आपले क्लोज असतात. फार फार तर 1 किंवा 2, खूप जास्त असतील तर 2, मी तर म्हणते एकच व्यक्ती. बाल शिवव्याख्याते काय म्हणता आहात, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी यामध्ये तरुण अडकलाय. किरण म्हणते की दुसऱ्याचं मूल पुढं जात आहे हे बघून आपल्या मुलांना आईबाबा रेसमध्ये धावायला लागतात, त्यामुळे लावतात म्हणून मुलांची मानसिक कुचंबणा होती आहे. किरण बरोबर आहे तुझं. आणि मुलं जर आपल्याला स्पष्टपणे हे बोलूनसुद्धा दाखवू शकत नसतील की मला हे हवं आहे किंवा हे नको आहे, तर मग आपण बिलकुल समजून घ्यायचं की मुलं फक्त आणि फक्त आपल्या धाकाखाली आहेत. आपली मुलं कुठल्या क्षणी त्यांची जी मानसिक कुचंबणा होती त्याचा कुठल्या सेकंदाला स्फोट होईल संवाद नसल्यामुळे, हे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. यू कांट प्रेडिक्ट की कुठल्या क्षणाला त्या मानसिकतेचा तसा स्फोट होईल. घराघरांमधनं होणारे संस्कार बंद झालेले आहेत. घराघरांमध्ये असलेली नात्यांवर बोलत होते मी की घरामध्ये काकू आहे, घरामध्ये आत्या आहे, घरामध्ये चुलत बहीण आहे, घरामध्ये भावंड आहेत. या सगळ्यामधून आपोआप हा संस्कार घडला जायचा, घरामध्ये असलेल्या स्त्रीचा रिस्पेक्ट लहानपणापासून करणं. मुलींवर आपोआप अशा पद्धतीचा संस्कार लहानपणापासून घडला जायचा की घरामध्ये जर वावर असेल सर्व व्यक्तीचा, त्यावेळेस आपण कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, कसं बसावं. आजकाल जर मुलींना आपण अगदी विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये वाढत्या वयाच्या मुलींना जर एखादी गोष्ट आपण सांगायला गेलो, त्यांना एखादी गोष्ट शिकवायला गेलो, तर पहिले त्यांच्याकडनं येतं, प्लीज गिव्ह मी अ स्पेस. मॉम, कसला स्पेस? कोणता स्पेस हवा यांना? कधी विचार केला आहे आपण? त्यांना एखादी गोष्ट समजावून सांगणंसुद्धा त्यांना त्या स्पेसच्या विरुद्ध काहीतरी येतं आहे, आपल्याला आपला स्पेस जपला जात नाही आहे असं वाटतं. मग हा जर स्पेस जपला जात नाही असं त्यांना वाटतंय, तर आपण आईवडील म्हणून कुठेतरी कमी पडतो आहोत याचा आपण आधी विचार करायला हवा. कधी या धावण्याच्या नादामध्ये मुलांसाठी आपण कधी वेगळा वेळ काढलाय? एक दिवस जो सुट्टीचा असतो, खास करून मुलांच्या सुट्टीचा म्हटलं तर रविवारच आपल्याकडे तेवढा रिझर्व ठेवावा लागतो. कधी त्या रविवारी आपण आपल्या मुलांना घेऊन त्यांच्या संपूर्ण 8 दिवसाच्या काळामध्ये काय काय घडामोडी झालेल्या आहेत त्या 8 दिवसात, शाळेत त्यांना काय शिकवलं जातं आहे, त्यांचे मित्र कुठले आहेत, मैत्रिणी कुठल्या आहेत, ते कुठल्या ठिकाणी राहतात, त्यांचे विचार काय आहेत, ते कुठल्या मुलामुलींकडे जाणं येणं आहे आपल्या मुलांचं, आपण कधी याचा विचार केला आहे का? सुनेला सासू नको असं का वाटतं? नाही, ॲक्च्युली माहिती आहे का मुरलीजी, मी खरं तर मुलांच्या संवादाबद्दल बोलत होते आत्ता, पण तुमचा प्रश्न वाचून मला हसू आलं. खरं तर सुनेला सासू नको असं का वाटतं? नाही, तसं नाही आहे. खूप जण असं पण म्हणतात की, हाय धनश्री, खूप जण असं पण म्हणतात की सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. हां, तर तसं नाही आहे ते.
मला तरी असं वाटतं की हा एक आपणच केलेला संस्कार आहे. तो कसा? तर लग्न झाल्यानंतर सासू ही वाईटच असते, नणंद ही वाईटच असते, जाऊ ही स्वार्थीच असते. हे संस्कार ना कुठेतरी आपणच आपल्या मुलींवर रुजवतो आपल्या घरांमध्ये. म्हणजे कसं बघा, एक गंमत म्हणून काही गाणी अशी बोलायला किंवा छेडछाड करण्यापुरती ती ठीक आहे, पण ही छेडछाड करण्यापुरती गाणी संस्कार म्हणून कधी रुजली गेली हे आपल्यालाच कळालेलं नाही आहे. आता उदाहरणार्थ बघा हां, मी माझा गृहिणी नंबर 1 हा खेळ पैठणीचा कार्यक्रम जेव्हा घेते तेव्हा मी मैत्रिणींना हे गाणं हमखास म्हणून दाखवते. त्यांना मी म्हणते, बघा कसं सासूला वाईट कसं दाखवतो आपण आपल्या काही गाड्यांमधनं. छेडछाड असते खरं तर, पण ते संस्कार म्हणून रुजल्या गेलेत वर्षानुवर्ष. कारल्याचं बी पेर ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा. कारल्याचं बी पेरलं हो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा. म्हणजे कारल्याचं बी पेरण्यापासून ते भाजी करेपर्यंत सासू किती खऊट आहे, सासू किती त्रास देते, सासू किती मुद्दाम बोलते, सासू किती मुद्दाम काम करायला लावते, हे कुणी रुजवलं? आपणच. आपण त्याच्याकडे गमतीने बघायला शिकवलं नाही. आता दुसरं गाणं, अक्कन माती चिक्कन माती जात ते रोवावं, असं जात सुरेख बाई गहू ते दळावे, असे गहू सुरेख बाई रवा काढावा, असा रवा सुरेख बाई करंजा कराव्या, अशा करंजा सुरेख बाई पालखीत ठेवाव्या, अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी, असं माहेर सुरेख बाई खेळाया धाडीत, असं सासर द्वाड बाई कोंडुनी मारीत. किती साधं गाणं आहे. हालाकी हे गाणं फक्त छेडछाडीपुरतं मर्यादित होतं, पण हे गाणं आपल्याकडे संस्कार म्हणून रुजलं. आपल्या मुलींच्या मनात हे निर्माण झालं, हां माहेर म्हणजे छान, तिथे वाटेल तसं वागता येतं, बागडता येतं, खेळता येतं, आयता चहा आईकडनं घेता येतो, आयतं जेवायला आईकडनं घेता येतं. पण सासर म्हणजे सासू ही द्वाड असणार. भले ती की आईसारखं वागण्याचा प्रयत्न करो. बरं, वरतून पुन्हा सासूबाईंनी किती समजून घेण्याचा प्रयत्न केला की वाक्य आहेच, सासू ती सासूच, तिला काय आईची सर येते, नणंद ती नणंद, तिला काय बहिणीची सर येणार आहे का? कुठून आली ही मेंटॅलिटी? आणि हे 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 जे संवाद हरवत चाललेले आहेत, हे एकत्र कुटुंब होऊ शकत नाही. मुली म्हणतायत मला वेगळं, सासू ही आई समजली जाते. सासू सुनेला एकत्र आणण्यासाठी माहिती द्या. त्या दोघांनी काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे मी सांगते. सासूनी सून आणि मुलगा यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही, आणि सुनेनी आपल्या आईला आपल्या सासरी जे काही घडते त्याच्यात ढवळाढवळ करू देऊ नये. खूप सोपं काम आहे. हो शिवाजी सर, जात्यावरली गाणी लोप पावत आहेत, पण ती खरं तर पुन्हा त्याला पुनरुज्जीवन द्यायला हवं. बोलू त्या विषयावर, तो विषय नाही आहे आजचा आपला. पण हे जे आहे की जो संवाद हरवलेला आहे त्याचं मूळ कारण ना की संवादाबरोबर कुठेतरी विश्वाससुद्धा कमी झालेला आहे नात्यांमधला. मी नवीन लग्न होऊन आलेली आहे आणि माझी सासू मला चांगलं वागवणार आहे ही मेंटॅलिटीच नसते. ती मेंटॅलिटी ऑलरेडी की ती सासू मला त्रासच देणार आहे. त्यामुळे सासूने एखाद्या वेळेस की अगं पाणी पिलेस तेवढा ग्लास उचलून ठेव असं प्रेमाने जरी सांगितलं किंवा हक्काने सून म्हणून सांगितलं तरी सुने येतं, आई आज त्यांनी मला ग्लास उचलायला लावला. हो का? आज ग्लास उचलायला लावेल, उद्या भांडे घासायला लावेल, परवा धुणं धुवायला लावेल, तेव्हा तुला मोलकरीण करून ठेवेल. अजिबात सासूच्या हातात जायचं नाही. असा सल्ला देणाऱ्या आयांनो, तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या लेकराचं आयुष्य उजाड करत आहात हे लक्षात ठेवा. गिव्ह देम स्पेस. इथे स्पेस देणं आवश्यक आहे. जसं म्हणतात ना, तरुण मुली म्हणतात ना, मम्मा मला स्पेस दे, तर इथे पण नवीन जोडपं आहे. सासूला पण मी सांगेन आणि आईला पण सांगेल, कारण ती त्या मुलाची सासू आहे. तर दोन्ही भूमिकांमधल्या सासवांनो त्या जोडीला स्पेस द्या, त्यांना एकमेकांना समजून घेऊ द्या. आणि त्याचबरोबर हेही लक्षात घ्या की जसं तुम्ही मार्गदर्शक तत्त्व घेऊन संसार सुरू केला नाही, तसंच मार्गदर्शक तत्त्व घेऊन संसार या दोघांनी पण सुरू केलेला नाही. यांना जिथे जिथे अडचणी येतील तिथे तिथे त्या घरातलं मोठं माणूस, मग ती मुलाची आई असो किंवा मुलीची आई असो, मुलाचे वडील असो किंवा मुलीचे वडील असो, त्यांना सांभाळून घेणे, त्यांचं कुठे चुकतं आहे ते सांगणं आहे. बऱ्याच आया अशा असतात की मुलाचं जर चुकत असेल, म्हणजे आपल्या बबड्याचं जर चुकत असेल तर त्याच्यावर पांघरून घालायला लागतात. नाही माझा मुलगा असं करूच शकत नाही,
नाही माझा मुलगा असं वागूच शकत नाही, नाही माझा मुलगा असा बोलूच शकत नाही, तुझ्यापेक्षा जास्त मी त्याला ओळखते, तू तर काय आत्ता वर्षभरात आलीच लग्न होऊन. हे सुद्धा म्हणणं चुकीचं आहे. जितकं मुलीच्या आईने तिच्या मुलीच्या संसारात हस्तक्षेप करणं चुकीचं आहे, तितकंच सासूनी देखील, मुलाच्या आईने देखील ह्या दोघांच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप नका करू, मार्गदर्शन करा. मार्गदर्शन हा शब्द मी मुद्दाम वापरला आहे. हस्तक्षेप करणं आणि मार्गदर्शन करणं यात प्रचंड तफावत असते. हस्तक्षेप केला तर भांडणं होतात, मार्गदर्शन केलं तर संवाद निर्माण होतो. आणि आपल्याला हा संवाद निर्माण करायचा आहे आणि हा संवाद निर्माण करण्यासाठी सहवासाची गरज आहे. सहवास मिळाला तर संवाद निर्माण होईल. त्यामुळे जितकं म्हणून अधिकचं तुम्ही धावत आहात, जितकं म्हणून अधिकचं तुम्ही धावत आहात ते अधिकचं धावणं. आईने मुलींना दिवसातून किती वेळा फोन केला पाहिजे? मी खरं सांगू का, माझं म्हणणं आहे आईने फोन करू नये, नको करायला. आणि नवीन नवीन लग्न झालेलं असतं तर अजिबात करू नये. तिला करू द्या ना मुलीला फोन. तुम्हाला तिला सांगू द्या की आई आज मी अशी वागली आहे. मग तिचं कुठे चुकतंय ते तुम्ही तिला समजावून सांगा. ते तुमचं मार्गदर्शन असू द्या, तो तुम्ही हस्तक्षेप करू नका. सगळ्या सुना सारख्या नसतात. बाबासाहेब गायकवाड अगदी बरोबर बोललात तुम्ही. सगळ्या सुना सारख्या नसतात आणि त्यासाठी ती भूमिका महत्त्वाची ठरते जी घरातल्या लोकांनी घेतलेली असते. अर्थात ही भूमिका दोन्हीही बाजूने, म्हणजे टाळी जशी एका हाताने वाजत नाही तशी समजूतदार सासू आणि समजूतदार सून मिळायला सुद्धा दोन्ही हाताने टाळी वाजण्याची आवश्यकता आहे. तेवढी सूनही समजूतदार लागते, तेवढी सासूही समजूतदार लागते. खूप बदलत चाललेलं आहे चित्र आता. सासवांना सुद्धा सुनांवरच्या जबाबदाऱ्या कळत असल्यामुळे बऱ्यापैकी त्या कोऑपरेटिव्ह झालेल्या आहेत. मला माझ्या सासूनी त्रास दिला म्हणून मी माझ्या सुनेला त्रास देईल, ही मेंटॅलिटी जवळजवळ संपलेली आहे, हेही लक्षात घ्या. आज जी काही आपण परिस्थिती पाहतो आहोत, वडीलधाऱ्या माणसांकडनं मार्गदर्शनाची गरज आहे का ताई? आहे ना. वडीलधारी हा शब्द जेव्हा आपण त्यांना वापरतो आहोत त्याचाच अर्थ असा, ही माणसं जी आहेत ना ही कदाचित अशिक्षित असतील, कदाचित यांचं बोलणं सुद्धा आपल्यासारखं हाय हॅलो हाऊ आर यू असं नसेल, पण ही माणसं म्हणजे विद्यापीठं आहेत. एक एक व्यक्ती एक एक युनिव्हर्सिटी आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले वाईट दिवस बघितलेले आहेत. बऱ्याचदा मोठ्या माणसांना आपण हे पण म्हणताना ऐकत असू, माझे केस काय उन्हात पांढरे नाही झालेत बरं. हे अनुभवाने पांढरे झालेले केस आहेत, हे पण आपण ऐकत असतो. तर आपल्याला जर एखादी अडचण येत असेल तर आपल्याच घरातल्या मोठ्या व्यक्तीकडनं मार्गदर्शन घेण्याची लाज कशाला हवी? का आपण अभिनिवेश बाळगावा? आपण आपल्या मित्रमैत्रिणींना आपली अडचण सांगू शकतो, त्यांच्याकडनं त्या अडीअडचणींवरचं सोल्युशन मागू शकतो, त्या संकटांवर त्यांनी मदत करावी अशी आपण आशा ठेवू शकतो, इच्छा ठेवू शकतो. तर हीच आशा, हीच इच्छा या संकटांच्या बाबतीत आपल्या रक्तांच्या नात्याकडनं, आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींकडनं आपण का ठेवू शकत नाहीत? का एखादी नोकरी करणारी स्त्री तिला जर नवरा म्हणाला की मी एक काम करतो, आईवडिलांना घेऊन येतो, आपलं बाळ लहान आहे, आई बाबा राहतील, त्यांच्याबरोबर ते लेकरू सांभाळलं जाईल, तर मग आपण आपली कामं करू शकू आणि फायनान्शियल स्टेटस जे तुम्हाला अपलिफ्ट करायचं आहे, आजकाल स्टेटसला फार महत्त्व आहे ना, तर ते अपलिफ्ट करायचे तुम्हाला करा. पण मग लगेच काय नाही 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 काही नाही, काही गरज नाही, त्यांना काय येतं, त्यांना काय माहिती, ते काय शिकवतील, नाही माझं बाळ पाळण्या घरातच बरं. अरे पाळण्या घरात तरी काय चालते माहिती आहे तुम्हाला? अनेक बातम्या आपण टी व्हीवर राजरोसपणे घडणाऱ्या बघतो. तर हे संवाद होणं खूप आवश्यक आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मोठ्यांचा सन्मान जपला जात होता. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जर एखादी व्यक्ती दिव्यांग असेल आपल्या परिवारामध्ये तर ती सामावून जात होती. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये कोरोनासारखं पॅन्डेमिक जरी नसलं तरी एखाद्या संकटामुळे जर डाऊनफॉल सुरू असेल तर तो एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सांभाळला जात होता. तिथे कधीही त्याचा हात सोडून दिलेला नाही. आपण पाहत असाल तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ठीक आहे, माणसापरत्वे कदाचित एखाद्या व्यक्तीला एखादा एकत्र कुटुंब पद्धतीचा वाईट अनुभव असू शकतो. असं एक कुटुंब आमच्या शेजारी पण आहे की ज्यांच्यामध्ये खूप एकत्र कुटुंब जेव्हा ते होते आणि ह्यांचं जेव्हा व्यवस्थित सुरू होतं तेव्हा त्यांच्या ह्याच्यावर सगळं कुटुंब अगदी व्यवस्थित चालत होतं हे होतं. जेव्हा यांचा डाऊनफॉल सुरू झाला
तेव्हा मात्र सगळ्यांनी हात आखडून घेतले आणि तुम्ही कमवत नाहीत किंवा तुझे वडील कमवत नाहीत, तुझा नवरा कमवत नाही म्हणून टोमणे वगैरे प्रकार झाले. पण हे सगळीकडे नाही होत. जसा प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे तसं एखादं वाईट उदाहरण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये घडलेलं असू शकतं. म्हणून ते उगीचच आपल्या अभिमानावर आणायचं आणि अभिमान आणि गर्व याच्यामध्ये एक पुसटशी सीमारेषा आहे, त्याचा आपण थोडासा विचार करायला हवा, जो आपण करायला विसरत चाललेलो आहोत. आणि त्याचंही कारण पुन्हा तेच की आपला संवाद आहे. आपण मोठ्यांबरोबर बोलायला घाबरतो आहोत. आपण मोठ्यांना आपलं अपयश आपण सांगू शकत नाही आहोत. आपलं अपयश आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही आहोत. याचंही कारण हे की संवाद हरवलेला आहे. तुम्ही बोला, तुम्ही सांगा तुमच्या मनात काय सुरू आहे, तुमच्या आयुष्यात काय सुरू आहे. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकण्यापेक्षा, हे व्हॉट्सॲपवरच्या एखाद्या मित्राला सांगण्यापेक्षा, एखाद्या मैत्रिणीला सांगण्यापेक्षा, तुमच्यावर वेळ आली तर कुणीही तुमच्या कामाला येणार नाही. तुमच्यावर वेळ आली तर तुमच्या घरचेच शिव्या देतील, बोलतील, नालायक म्हणतील, पण तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील. हे कायमसाठी लक्षात ठेवा. असे मी म्हणणारे, मी हितचिंतक किंवा तुझी मी हितचिंतक, मी तुझ्या भल्यासाठी सांगते, मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय, असं मी म्हणणारे ऐन वेळी टांग लावून पळून जातात. आणि हा सत्य जीवनातले अनुभव आहेत. हे माझे नाही. प्रत्येक अनुभव स्वतः घेण्याची गरज असते का? नाही. इतरांच्या अनुभवांमधूनही बरंच काही शिकता येतं. हे शिकायला शिका, बोलायला शिका. व्हॉट्सॲपवर बोलू नका, सोशल मीडियावर बोलू नका. एकत्र कुटुंबात नवीन मुलगी घरात येते आणि कुटुंब विस्कळीत होते. मुरलीजी, मी या मताशी सहमत नाही, स्पष्टपणे सांगते. नवीन मुलगी जेव्हा त्या घरामध्ये येते, एकतर मुळात काय माहिती का, की तसं पाहिलं तर फार अशा गोष्टी आहेत की ज्याचा आपल्याला फार मुळापासून शोध घ्यावा लागेल की इथपर्यंत आपण कसे पोहोचलेलो आहोत ते. तर मुलगी जेव्हा नवीन घरात येते तेव्हा ती भांबावलेली असू शकते, तिलाही मार्गदर्शनाची गरज असू शकते. तिच्यासाठी ही सगळी मंडळी नवीन आहेत, त्यांचा स्वभाव नवीन आहे. त्या स्वभावाशी तिला जुळवून घेताना कदाचित एखादी चुकीची गोष्ट तिच्याकडनं घडू शकते. केवळ तेवढ्या चुकीच्या गोष्टीसाठी घडली म्हणून चूक नाही घडू शकते ना. तर तिला दोष देण्यापेक्षा तिची जर चूक सांभाळून घेता आली तर मला वाटतं की AM न्यूज चॅनलचे साठे सर, नमस्कार सर. तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये संवाद साधल्यानंतर बऱ्यापैकी तीसुद्धा तुमच्या कुटुंबात ॲडजस्ट होईल आणि एक छान सुखी कुटुंब आपल्याला नजरेला पडेल. मी तर आजच्या संवादाच्या आजच्या या स्वराज्य देशा पेजवर हा जो विषय मला दिलेला आहे बोलण्यासाठी मुरली बेडगे सरांनी, मी त्यांचे आभारच मानेन. कारण बेडगे सर, काय असतं की आपण आपल्या घरामध्ये राहत असताना एका कोशात राहत असतो. आपण आपल्या नोकरी व्यवसायात असताना सुद्धा एक प्रकारचा कोशच असतो आपल्याभोवती. आपण त्याच्यातच धावत असतो, त्याच्यातच पळत असतो. आपल्याला हे माहितीच नसते की आजूबाजूला खूप सगळं बदलत चाललेलं आहे. आणि हे जर बदलत चाललेलं आहे तर हे कुठे आणि किती बदललं पाहिजे आणि कुठे याचा बदल घडणं थांबवलं पाहिजे याकडे सुद्धा लक्ष देणं खूप आवश्यक आहे. शेजारी काय चाललेलं आहे त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, अशा आशयाने सुद्धा आपण बऱ्याचदा वागत असतो. जाऊ द्या ना, काय ते तिकडे चाललं आहे, आपल्याकडे आलं आहे का नाही. हा पण संवाद खूप महत्त्वाचा आहे. पूर्वी बघा, मला आठवतं की आम्ही ज्या जागी राहत होतो पूर्वी, एक वाडा होता, असा खूप मोठी कुटुंब त्या वाड्यामध्ये राहायची. साधारण एक मला वाटतं 16-17 कुटुंब त्या वाड्यामध्ये राहत असतील. आणि ते मथुरा भुवन असं त्या वाड्याचं नाव होतं. आणि तिथे राहणारी लोकं शेजारी कुणाच्या घरामध्ये काय चाललं याची गॉसिपिंग नसायची त्या काळी. हक्कानी माहिती असायची की कुणाच्या घरात काय चाललेलं आहे, आज संध्याकाळी कुणाकडे काय आहे. मग त्याचं जेवण इकडे येणार, तिकडचं जेवण तिकडे जाणार, या कुटुंबात आणि त्या कुटुंबामध्ये गप्पा होणार, रात्रीचं एखाद वेळेस अंगत-पंगत एखाद्या घरामध्ये होणार. मला आठवतं की एक दंगल झाली होती शहरामध्ये आपल्या, आणि पुष्कळ 10-15 दिवसाचा तो कर्फ्यू लागू झालेला होता. आणि त्यावेळेस आमच्या वाड्यामधल्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक TV भाड्याने आणला होता, VCR भाड्याने आणला होता, आणि मुलांवर संस्कार होतील अशा प्रकारचे चित्रपट त्यावेळेस दाखवले गेले होते. हे सुद्धा एक प्रकारे संवाद साधण्याचंच काम आहे.
पण आपल्याकडे काय आहे माहिती का, आजूबाजूच्या असलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींकडे आपण डोळे झाक करून बसलेलो आहोत. सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मचा वापरसुद्धा काही चांगली दृष्टी देण्यासाठी करता येऊ शकते, एखादा चांगला संवाद साधण्यासाठी करता येऊ शकते, हे विसरून गेलोत आपण. म्हणजे आपल्या लक्षात येतच नाही आहे की काय, की आपण जाणून बुजून त्याच्याकडे डोळे झाक करतो आहोत. आज स्वराज्य देशासारख्या पेज जे चालवत आहेत ॲडमिन, ते बेडगे बंधू, आता मला सांगा त्यांना काय गरज पडली आहे की रोज एका नव्या व्यक्तीला ते बोलवत आहेत, त्यांना सांगतायत की तुम्ही विवेचन करा. काल खूप सुंदर भगवद्गीतेवरचं निरूपण झालेलं आहे आणि ते निरूपण ऐकल्यानंतर आपल्याला काहीतरी छान शिकायला मिळालं. उलट होतं काय माहिती का, अशा याला वाईट कशाचं वाटतं की इतकं छान कार्यक्रम सुरू आहे, एक संवाद साधण्याचं काम जिथे सुरू आहे तिथे दर्शक किती पाहत आहेत, 10, 15, 9, 8, 7, 5, 16, 20, 25 आणि मग ते निघून जातात. संवाद साधण्याचं काम सुरू आहे, काही चांगलं कानावर पडण्याचं काम सुरू आहे, तुम्ही ते ऐकणार का? नाही ऐकणार. मग तुम्ही कुठे जाता? अरे देवा, आज की नाही माझा डावा डोळा पडपडतोय. एका तासात अशा पोस्टवर 500 लाईक्स आणि 250 कमेंट्स पडलेले असतात. काय चूज करावं हा ज्याचा त्याचा नजरिया असला तरी खरं सांगू का, नजरेपेक्षा नजरिया अर्थात दृष्टीपेक्षा दृष्टिकोन जर बदलला तर आयुष्याकडे पाहणं सोपं होईल, संवाद साधणं सोपं होईल आणि संस्कारही आपोआप घडायला लागतील. तर धावणं थांबवा. खूप स्पीड घेतलेली आपण, प्रचंड स्पीड घेतलेली आहे. शिवाजी दादा काय म्हणतायत, रामजी अण्णमवाड, कुटुंबामध्ये सासू सासऱ्यांना आई बाबा असं सुनेनी बोलले तर सासू सुनेने संवाद चांगले होतील का ताई? शब्द चांगले आहेत ते, आई आणि बाबा म्हणणं, इनफॅक्ट म्हणायला पण पाहिजे, पण तू म्हण असं म्हणण्यापेक्षा रामजी ते जर तिच्या मनातून जर निघालं ना, सासूला आई आणि सासऱ्यांना बाबा, तर ते नॅचरली येऊ द्या तिच्याकडनं, की तिला स्वतःहून म्हणावं वाटलं पाहिजे की अरे आई हे माझे बाबा आहेत, ही माझी आई आहे, तिला स्वतःहून म्हणायला वाटू द्या. आणि नाही ठीक आहे ना, तिला तिची जन्म देणारी पण आई आहे, तिने आई म्हणण्यापेक्षा सासूबाई जरी म्हटलं तरी त्या सासूबाईमध्ये जर तेवढंच प्रेम भरलेलं असेल तर सासूबाई म्हणायला पण हरकत नाही. आणि विशेष काय माहिती का राम सर, की आपण नात्यांच्या संबोधनांमध्ये जरी बदल केला तर तो हृदयातून जर तो बदल आला नाही तर तो फक्त बदल राहील, बाकी तिथे ते कनेक्टिव्हिटी राहणार नाही, हो ना. म्हणजे भ्रमणध्वनी तर आहे पण रेंज मिळणार नाही तुम्हाला. शिवाजी दादा म्हणतायत की स्त्री भ्रूण हत्येवर बोला. स्त्री भ्रूण हत्येवर आपला विषय जर संवाद हरवला आहे असा आहे तर त्या विषयावर ठीक आहे, पण तुम्ही प्रश्न म्हणजे ती सूचना केलेली आहे तर बोलूयात आपण त्याच्यावरही. मला वाटतं की आता थोडंसं जे समाजातलं वातावरण बदललं आहे, मुलींची संख्या बऱ्याच समाजांमधली जेव्हा कमी झालेली आहे तेव्हा स्त्री भ्रूण हत्या हा शब्द आपल्या आयुष्यातनं काढून टाकलेला आहे. खूप जागृत झालेली आहे पुढची पिढी. इनफॅक्ट असे पण मी काही आईबाबा बघितलेले आहेत ज्यांनी एक मुलगी झालेली असतानासुद्धा दुसऱ्या मुलाला जन्म दिलेला नाही, म्हणजे मुलगा हवा म्हणून त्यांनी दुसरं अपत्यसुद्धा त्यांनी जन्माला घातलेलं नाही. असं काही नाही आहे. बऱ्यापैकी आता अवेअरनेस समाजामध्ये आलेला आहे की मुली जर कमी झाल्या तर जी नैसर्गिक विषमता दोन जेंडर्समध्ये निर्माण होणार आहे तर ती विषमता निर्माण होऊ नये यासाठी ती काळाची गरज असल्यामुळे खूप जण अवेअर झालेले आहेत. डॉक्टर लोकांसाठी कायदे खूप कडक केले गेले असल्यामुळे आता स्त्री भ्रूण हत्येवर सुद्धा बऱ्यापैकी कंट्रोल आता आलेला आहे बरं का शिवाजी दादा. आणि नाते एकत्र करण्यासाठी आपण नाही मी एक सांगू का मुरलीजी, समाज प्रबोधन करणं आणि त्यासाठी मी बोलती आहे. मला जे जाणवलं ना माझं आयुष्य जगत असताना ते मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करते आहे. समाज प्रबोधन वगैरे करण्या इतपत माझं ज्ञान अजून झालेलं नाही, मला आलेलं नाही. मला ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी अजून खूप दिवस लागणार आहेत. पण आजचा जो विषय महत्त्वाचा जो तुम्ही निवडलेला आहे, मला खूप प्रश्न पडला होता की मी कुठला विषय निवडू आणि मुरलीदादांनी हा विषय सुचवला की संवाद ताई आपल्या सगळ्यांच्या नात्यांमधला हरवत चालला आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती नष्ट झालेली आहे आणि आहेत ती विभक्त कुटुंबसुद्धा टोटली विस्कळीत होण्याच्या मार्गावर गेलेली आहेत. मी बोलत असताना थोडंसं इंग्रजी शब्द जास्त येतात माझ्या संभाषणात, त्याबद्दल क्षमस्व. पण हा संवाद पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याची खूप छान संधी मला वाटतं ह्या कोरोना पॅन्डेमिकने आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे. या कोरोना पॅन्डेमिकच्या काळात आपण गेली 100हून अधिक दिवस घरामध्ये आहोत.
या दिवसांमध्ये ज्याला खरंच कळालं की या वेळेचा सदुपयोग आपल्या घरातल्या माणसांचं मन, त्यांचा स्वभाव समजून घेण्यासाठी आपण करूयात, तो प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियापासून हळूहळू लांब होत गेला आणि तितकाच आपल्या प्रत्येक नात्याच्या जवळ जात गेला. नातं आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे, त्या नात्यांचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकतो याचा अनुभव कोरोना पॅन्डेमिकच्या या 100 दिवसांच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. मनोमन आपल्या सर्वांना ही गोष्ट तर नक्कीच पटलेली आहे, कुणी कबूल करेल अथवा कुणी कबूल करणार नाही, की जेवढं कुटुंबातल्या लोकांचं महत्त्व आपल्या आयुष्यात आहे तितकं सोशल मीडियावरचे आपले जेवढे मित्रमैत्रिणींचा जो पसारा आपण मांडून ठेवलेला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. सोशल मीडियामुळे प्रत्येकाला जवळ येण्याची संधी मिळालेली आहे. पण सोशल मीडिया हा आजच्या काळात एकत्र येण्यासाठीचं जरी उत्तम साधन असलं तरी संवाद साधण्याचं, कुटुंबामध्ये संस्कार करण्याचं आणि नात्यांमधील विश्वास वाढवण्याचं जे साधन आजही ज्याला आपण बीट करू शकत नाही ते साधन आहे एकत्र कुटुंब पद्धती. आपण एकत्र राहूयात, एकमेकांवर विश्वास ठेवूयात, एकमेकांमधला संवाद वाढवूयात, सहवास वाढवूयात. भौतिक सुखांच्या मागे धावण्यापेक्षा आपलं नातं कसं सुदृढ करता येईल याकडे आपण लक्ष देऊयात. आपल्या मुलांच्या मनाला आपल्याला किती प्रांजळपणे समजून घेता येईल, त्यांना आपण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कामी येणारं अनमोल मार्गदर्शन आपल्याकडनं कसं केलं जाईल ह्याचा जर का आपण प्रयत्न केला तर मला वाटतं की हे खूप आवश्यक राहणार आहे. जुन्या पिढीतील आईवडिलांनी नवीन मुलांना आणि मुलींना आणि सुनेला समजावून घ्यायला हवं. ते घेतात. माझा अनुभव असा आहे की जुन्या पिढीतली जी माणसं आहे ना ती खरंच सपोर्टिव्ह आहेत. त्याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे माझ्या स्वतःच्या आयुष्यातलं आहे की जेव्हा लग्न झालं, आमचं तर लव्ह मॅरेज, ते पंजाबी आहेत, मी महाराष्ट्रीयन आहे. माझ्या सासूबाई ज्यांनी आयुष्यभर कष्ट केलेले आहेत, म्हणजे ज्यांनी कधीही कष्टाला पाठ दाखवली नाही आणि शी इज व्हेरी प्रॅक्टिकल वुमन, त्यांनी त्यांच्या आयुष्याला अतिशय दमदारपणे त्या सामोऱ्या गेलेल्या आहेत. जेव्हा लग्न झालं आणि माझी नोकरी सुरू होती आणि मी सकाळी थोडंसं जरा माहेरची सवय होती उशिरा उठायची, तर 6च्या सासूबाई सकाळी 5लाच उठायच्या, पण मला मात्र 7च्या वेळा जाग यायची नाही आणि लगेच 9 वाजताच्या ड्युटीला पळायचं. म्हणून माझी एकटीचीच धावपळ की पटकन आंघोळ करा आणि आवरा आणि पळा. तर त्यांनी 2-4 दिवस माझी धावपळ बघितली आणि त्यांच्या हे लक्षात आलं की ही पोरगी स्वतः नाश्ता पण करत नाही आणि जाताना डबा पण सोबत घेऊन जात नाही, तिथेच काहीतरी आबरचाबर मागवते खाते. 7व्या दिवशी माझ्या सासूबाईंनी माझी अंघोळ होईपर्यंत आलूचा पराठा जो स्पेशल आहे पंजाबी तो तयार करून ठेवला होता. त्या मला रागावल्या, इथे बस, हा गरम गरम पराठा खा आणि ह्या पराठ्यासोबत हा तुझा डब्बा पण तयार आहे, हा सोबत घे. मी त्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर रडले. त्यांच्यासमोर मी रडले नाही. किती आपल्याला हे असतं ना की नको, मी रडले म्हणजे मग सासूबाईंना वाटलं आता पघळली, किंवा सासूबाईंना वाटलं आली आता कचाट्यात, आता हिला आपण हे करू, असं काहीतरी एक डोक्यात विचित्र असतं नाही का. पण मी तुम्हाला सांगते की ते एक त्यांच्या तेवढ्या एका कृतीमुळे जे बॉन्डिंग आमच्यात निर्माण झालं ना, मला त्या कधी सासू वाटल्या ना मी कधी त्यांना सून वाटले. आमच्यामध्ये मैत्रीचे बंधन निर्माण झाले. किंबहुना मला जर कधी काही त्रास झाला तर माझा नवरा त्यांचे बोलणे खायचा. म्हणजे हे आमचं इतकं छान नातं तयार झालं होतं. तर मला वाटतं एक तो क्षण असतो, तो एक क्षण जर तुम्ही पकडू शकलात ना कुठल्याही नात्यातला, तर तिथे मैत्रबंध निर्माण होतात. बाहेर मैत्री शोधायची तुम्हाला कधीही आयुष्यात गरज पडणार नाही. काय मुरली दादा, बरोबर आहे ना. नाते जोडा, व्हॉट्सॲप सोडा. नाही, व्हॉट्सॲप वाईट आहे असं मी म्हणणार नाही दादा. फक्त काय आहे की आपल्याकडे काही गोष्टींचं अतिरेक होतो ना, तर त्यामुळे घरी संवाद कमी झाला पण सोशल मीडियावर तो वाढलेला आहे. नाही किरण, काय आहे की तेच मला म्हणायचं की घरात संवाद कमी झाल्यामुळे तुम्ही बाहेर शोधण्याचा प्रयत्न करता. हे आभासी जग आहे. आभासी जगात संवाद शोधण्याच्या भानगडीत पडू नका. आभासी जगामध्ये तुम्हाला मित्र मिळू शकतात. मलाही फेसबुकवर खूप छान छान मित्र फेसबुकमुळे मला प्राप्त झालेले आहेत, मैत्रिणी प्राप्त झालेल्या आहेत. पण
कोणत्या नात्याशी किती अंतर असावं, कुठल्या नात्यावर किती विश्वास ठेवावा, हा सगळा शेवटी आपल्याला आपोआप जाणीवेनी निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत या, आणि त्यानुसार आपण आपलं डिसिजन्स घेऊ शकतो. पण मुळात ही गोष्ट अशी आहे, व्हॉट्सॲपचाही वापर, आता काही मैत्रिणी अशा आहेत ज्या प्रोफेशनल आहेत, काही पुरुष असे आहेत जे प्रोफेशनल आहेत, त्यांचं प्रोफेशनल वर्क बऱ्याच वेळेस, आता मला रेकॉर्डिंगचं वगैरे काम येतं ते व्हॉट्सॲपवर येतं. स्वराज्य देशाच्या पेजवर तुम्ही ताई बोलू शकता का अशी विनंती मुरलीदादा तुम्ही मला व्हॉट्सॲपवरच केली. तर हा ठीक आहे ना, असं प्रोफेशनली तुम्ही यूज करा त्याला, पण त्याच्या आहारी जाणं, विनाकारणच पोस्ट इकडची उचलायची तिकडे टाकायची, तिकडचा व्हिडिओ उचलायचा इकडे टाकायचा, एखादी अमक्या देवीला तुम्ही हे करा, अमक्या देवाला तुम्ही, अशा अंधश्रद्धा असलेल्या पोस्ट फॉरवर्ड करायच्या नका करू. वेळ वाया जातो, त्याच्यापेक्षा तो वेळ आपल्या घरात द्या, एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी द्या. कोरोना पेंडेमिकमध्ये कितीतरी मैत्रिणींनी व्हॉट्सॲप खरंच लांब ठेवलं होतं आणि किती सुंदर सुंदर त्या डिशेस तयार करत होत्या, फक्त फोटो टाकून मोकळ्या होत होत्या. नंतर त्या फोटोवर त्या कुणाच्या किती कमेंट आल्या हे सुद्धा त्या पाहत नव्हत्या. तर मला वाटतं अशा पद्धतीचं जर घरामध्ये वातावरण निर्माण झालं, पुन्हा एकदा आईवडिलांच्या सहवासात मुलं राहू लागली, तर संवादही वाढेल, विश्वासही वाढेल, आणि हळूहळू काय होईल माहिती का, एकत्र कुटुंब पद्धती 101% पुन्हा अस्तित्वात येईल. माझी खात्री आपल्या संस्कृतीमध्ये असलेल्या सगळ्या चांगुलपणावर, आपल्या संस्कृतीमध्ये असलेल्या प्रत्येक आदर्श गोष्टींवर, आणि ह्या आदर्श गोष्टी ज्या काही दिवसांसाठी काही चुकीच्या मार्गदर्शनामुळे थोड्याशा काळाच्या पडद्याआड गेल्या होत्या, त्या निश्चितपणे काळाचा हा पडदा फाडून पुन्हा एकदा अस्तित्वात येणार आहे. पुन्हा एकदा चांगल्या गोष्टींना आपण सोबत घेऊन चालणार आहोत, आणि पुन्हा एकदा आपल्या अवतीभोवती आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती साकारलेली दिसणार आहे. पुन्हा एकदा नात्यांमधला विश्वास आणि संवाद वाढलेला आपल्याला दिसणार आहे. एक विचित्र जी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडलेली आहे, हे एक दुष्ट स्वप्न आहे विभक्त कुटुंब पद्धती, असं आपण समजूयात. आत्तापासून आपण व्यवस्थितपणे प्रत्येक नात्याला न्याय द्यायचा प्रयत्न करूयात. जाता जाता मी एवढंच सांगेन की रेखा, अनुपम खेर, त्यानंतर राज बब्बर यांचा महत्त्वाची भूमिका असलेला एक चित्रपट आहे संसार. हा संसार चित्रपट प्रत्येक पिढीने बघावा, जुन्या पिढीने पण आणि नव्या पिढीने पण. कशा पद्धतीने कुटुंब विभक्त होऊ शकतं, आणि कुटुंब विभक्त व्हायचं नसेल तर आपण काय करायला हवं, असा एक छान संदेश या चित्रपटामध्ये पण दिलेला आहे. आणि एक अजून, सोशल मीडियाचा वापर करताय ना, जरूर करा. आपल्या घरातला संवाद तर सुरू ठेवाच, पण सोशल मीडियावर संवाद वाढण्यासाठी काही चांगलं जर फक्त शेअर करता आलं तर जरूर करा. काय आजकाल ह्यानी ते केलं, त्याने राजकारण केलं, ह्यानी अच्छे दिन आणले, त्याने मुलाखत दिली, हा त्याचा इंटरव्ह्यू घेतो, तो त्याच्याबद्दल बोलतो, ह्या गोष्टी आपण जास्त शेअर करतो. आणि त्या विषयातलं ज्ञान नसताना अनेक गोष्टींवर ज्ञान पाजळण्याचा सुद्धा कधी प्रयत्न झालेला असतो सोशल मीडियावरून. तो टाळण्याचा प्रयत्न करा. जे छान आहे ते शेअर करा. जे आपण असी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. हे जर जमलं तर संवाद कुठली लांबची गोष्ट आहे, तो तर आपण आत्ताही साधतो आहोतच. असे संवाद साधले गेले तर निश्चितच आपली एकत्र कुटुंब पद्धती पण जिवंत राहील, आणि निश्चितच आपल्या लेकरांमध्ये सुसंवाद साधला जाईल. तर संवाद हरवला आहे का? संवाद हरवला नाही, कुठेतरी अडगळीत पडलेला आहे. चला आपण सर्वजण मिळून अडगळीत पडलेल्या त्या संवादाला पुन्हा एकदा आपल्या कुटुंबात घेऊन येऊयात, आणि छान पुन्हा एकदा सगळेजण मिळून संवाद साधूया. मी स्वराज्य देशाचे मुरलीदादा बेडगे, शिवाजीदादा बेडगे ताई यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की या सुंदर विषयावर बोलण्याची तुम्ही मला संधी दिली. आणि पुन्हा कधी काही कुठला विषय तुम्हाला सुचला, त्या विषयाच्याबद्दल मी बोलू शकते असं वाटलं तर जरूर मला तुम्ही सांगा. मी जरूर स्वराज्य देशा पेजवर पुन्हा येईन. धन्यवाद, थँक्यू, आणि सगळ्यांना मनापासून संवादासाठी शुभेच्छा.